यांचं देखील आगमन झालेले त्यांचं आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. ही सगळी आमची दिग्गज मंडळी इकडे आलेली आहे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. हनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंटचा नुकताच आपण उद्घाटन सोहळा कंप्लीट केलेला आहे. मोठ्या संख्येने आपल्याला पाहुणे पाहायला मिळत आहेत. आमच्या मोठी देसाईचे, देसाई गावचे, पडले गावचे सगळीकडे ग्रामस्थ आलेले आहेत. सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. छत्रपती शिवाजी महाराज ऐतिहासिक मैदान देसाईचं आणि जे नियम आहेत कल्याण मुली ग्रामीणचा जो आपण असोसिएशन पाहतोय त्या असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेट टुर्नामेंट आहे आणि जे नियम असोसिएशनचे आहेत त्या सगळ्या नियमांचं इकडं यावेळेस तुम्हाला पालन करायचं आहे. येस एसएमडी लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट देखील सुरू झालेला आहे. भूषण आणि त्यांचे पूर्ण सहकारी त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तिने आमच्या ऑफिशियल अंपायर्स ते देखील रेडी झालेले आहेत. चला आपण वेळ न घेता लगेचच वेलकम बॅक सगळ्यांचं. दादा काय चेंडू कधी फुटला, भिजला, खराब झाला, तुम्हाला चेंडू आफ्टर लॉंग टाइम सामना संपेपर्यंत तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाणार आहे. जुना चेंडू यूज होणार नाहीये याची आपण नोंद घ्या. मॅच करिता सगळेच्या सगळे जे काय चेंडू आहेत ज्यावेळेस हरवतील, फुटतील, भिजतील, खराब होतील तुम्हाला चेंडू नवीनच दिला जाणार आहे. जुना चेंडू सामन्याकरिता यूज होणार नाहीये याची सगळ्या टीमनं आवर्जून नोंद घ्यावी. सगळ्याच्या टीम आजच्या नक्कीच वेळापत्रकाच्या माध्यमातून खेळणार आहेत. DRS एक असणार आहे आय थिंक थर्ड अंपायरसाठी. SMD आहे ना? यस. व्हाईट बॉलसाठी नाही आहे, फक्त त्याचकरिता असणार आहे. तो देखील एकच. तुमचा जो सक्सेस झाला तर तो तुम्हाला पुढे कंटिन्यू करता येईल. याच्या आपण प्रत्येक इनिंगमध्ये आपल्याला एक एक जरूर दोन्ही टीमला दिलं जाणार आहे. तर तुमचा सक्सेस होतोय तर तुम्हाला पुढे तो कंटिन्यू असणार आहे. अनसक्सेस झाला तर तुम्हाला मिळणार नाही. अंपायरचा ग्रीन सिग्नल. चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन तयार आहेत टीमचे कॅप्टन संदेश म्हात्रे. नगरसेवक ट्रॉफीचा पहिला चेंडू विशाल समोर. पहिला बॉल भरपूर चांगला त्याला पाहायला मिळाला. पडल्याच्या नंतर टर्न आहे, बॉन्स आहे, सगळ्या काय गोष्टी या पहिल्या चेंडूवरती संदेश म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाला जो टीमचा कॅप्टन आहे. विकेट टू विकेट पहिलाच बॉल. व्हेरिएशन टप्पा आपण सातत्याने जेव्हा जेव्हा खेळत असतो मोठी सही संदेशच्या माध्यमातून पाहत असतो. ऋतिक सोबत विशाल आलेत चेंज द गेम मॉड्यूल बीच्या माध्यमातून. येस, एका टप्प्याने जर झाडाला चेंडू लागतो तर 4 धावा असतील. डायरेक्टली जर लागतोय तर सिक्सर आहे, आउट नसणार आहे. याची आपण नोंद घ्यावी. जे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना चेंज द गेम वडोली ब संघाचे धावसंख्या घेऊन बघतो आपण 8 धावा झालेल्या आहेत. एक विकेट देखील गेली. नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता कमलेश पाटील आणि बॉलिंग मार्कवरती प्रतीक पाटील. P2 मध्ये आपल्याला बॉलिंग मार्कवरती प्रतीक पाहायला मिळेल. पहिल्या वर्षा अखेरीस एकूण धावा आपण पाहतो स्कोर विरुद्ध आहेत 8. 3 फील्ड आता आपल्याला बाउंड्रीच्या बाहेर जरूर इनफिल्डच्या बाहेर माफ करा पाहायला मिळतील ॲज रायडर्स. मिड विकेटला आहेत, लॉंग ऑन आहे आणि एक स्लीपर कव्हरला इनफिल्डच्या बाहेर
3 फिल्डर सध्या तरी पेट्रोलिंग करतायत. हा चेंडू पुन्हा राखायला अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 9 वरती धाव पालक आहे. षटक दुसरा प्रतीक पाटील. सेकंड ओव्हर मध्ये P2 मध्ये समोर ऋतिक. समोर ड्रॉय केलेला फटका डीप मध्ये बघतो आपण फिल्डर आकाश म्हात्रे. चांगली फिल्डिंग तद्वर एक मिळते. सध्या 3 फिल्डर इनफिल्डच्या बाहेर. आकाश म्हात्रे वरून आहेत. वरून जबरदस्त जरूर रजनी क्रिकेटमध्ये झेल पकडला होता खास करून स्वर्गीय सतीदादा पाटील स्मृती चषकामध्ये निर्जय ग्राउंडवरती. त्याच्यानंतर तिसरा फिल्डर तुषार सध्या इनफिल्डच्या बाहेर फिल्डर आपण पाहतोय. आणि इनफिल्डच्या बाहेर फिल्डिंग करणे एवढे इझी नाहीये. चेंडू भरपूर वेगाने येत असतो आणि इकडे आउटफील्ड देखील फास्ट आहे. समोर कमलेश. विशप मध्ये हा फटका ड्राईव्ह केलेला आहे. चांगला शॉट सेफ शॉट आहे. डीप मधून फिल्डर पोहोचलाय. चांगली फिल्डिंग व्हेरी गुड फिल्डिंग. मी मगाशीच उल्लेख केला की जेव्हा तुमचे आउटफील्ड मध्ये फिल्डिंग चांगली होते तेव्हा तुमच्या काहीशा रन्स ज्या आहेत त्या सेव्ह होत असतात. फिल्डिंगचा स्टँडर्ड दोन्ही टीमकडे चांगला आहे. वडवली बी समोर मोठी देसाई. 2 दिग्गज संघ आहेत. पहिल्याच मॅच मध्ये नगरसेवक चषकामध्ये 2025 हनुमान क्रिकेट संघ दातिवली ग्रामस्थ मंडळ दातिवली यांचा हा भव्य दिव्य मेगा इव्हेंट. पुन्हा समोर ड्राईव्ह केलेला फटका विशेप मध्येच खेळ आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल इकडनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 13. 13 धावा. एक खेळाडू बाद झालेला 13 वरती. पहिला विकेट करिता भागीदारी बघतो आपण 8च धावांची पाहायला मिळाली. 2 चौकार आले होते विशालच्या बॅटमधून. त्याच्यामध्ये एक लकी चौकार झेल ड्रॉप झाला होता जितेश कडनं. एक समोर खेळले होते साईड स्क्रीनच्या दिशेने विशालनं 8 केल्या होत्या आपल्या टीम करिता. पाटीलचा पुढचा बॉल ऋतिक करिता मिस टायमिंग पुन्हा पॉइंटला. डीप मधून तिकडे फिल्डर जरूर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. चेंडू अडवल्या उचलून फेक करेपर्यंत थर्डचा कॉल कमलेशचा अगोदरच होता. 3 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच चांगली पाहायला मिळते आपल्याला. शॉट खेळल्याच्या नंतर कॉन्फिडेंटली नव्हते. पंच क्रिकेट तो खेळत असतो. ग्रामीणचं क्रिकेट खेळत असतो. या दोन्ही टीम बिझी आहेत. खरं तर रजनी क्रिकेट असेल डे क्रिकेट असेल सातत्यानं वडवली ब संघ मोठी देसाई संघ कंटिन्यू खेळतोय क्रिकेट या सीझन मध्ये. नेक्स्ट बॉल मात्रे. अकोटप्पाचा अगोदरच खेळले. थोडीशी लाईन बघतो आपण मागे ठेवली होती. जाणून बोजून मागे ठेवली. माहिती होते अकोटप्पाचा आपल्याला टाकायचं आहे. थोडीशी मागे ठेवून आणि फिंगर रोल केले होते. जरूर इकडे मॉनिटर आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये नाही थोड्याच वेळात येईल. आपण त्याचा उल्लेख करू. संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 18 वरती स्कोरबोर्ड आहे. थर्ड ओव्हरचा खेळ सुरू झाला. जबरदस्त बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. वेग हे टप्पा आहे व्हेरिएशन आहे. आणि ॲज अ बॉलर तुमच्याकडे या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. एका स्ट्रेंथमध्ये आपण बॉलिंग करू शकत नाहीये. आता क्रिकेट जास्त डेव्हलप होत चाललेला. बॅटरला जास्त मुभा असते. जास्त ऑप्शनला ते शपल होत आहेत. आणि बरेचसे काय वेगळे फटके आपण बघत असतो क्रिकेटमध्ये सातत्यानं. येस बिमरसाठीच तो असणार आहे. ऑन साइडला फटका मिड विकेटला बघतो आपण प्रोटेक्शन आहे. तिकडे चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल यस नो वेट. विकासची विकेट कदाचित इकडनं मिळू शकली असती. रनआउटला देखील अंपायर कॉल जर असेल डाऊट असेल तर आपण जरूर डीआरएसची मागणी करू शकता. नवीन बॅटर विकास पाटील मैदानामध्ये 19 धावा पलकावरती. सिंगल डबल सध्या धावपलक पुढे चाललाय. 2च चौकार आपण आतापर्यंत या पहिल्या इनिंग मध्ये बघितलेले आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना त्याच्यानंतर सिंगल डबल धावा बनतायत. मिस टायमिंग शॉट. जेलची शक्यता. डाऊन द बॉल. फिल्डर चूक होणार नाहीये. विकास फायनली 0 वरतीच परतला मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना खेळाडू बाद. पाटीलची तिसरी विकेट. विकास पाटील बाद झालेला आहे.
रन्स आपण जर बघितलं तर आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी ऑल इज वेल मोठी देसाई संघ 19 धावा झालेला आहे, 3 विकेट गेलेल्या आहेत. आतापर्यंत विकेट टू विकेट बॉलिंग केलेली आहे. संदेश म्हात्रेने सेकंड स्पेलमध्ये देखील इम्प्रेस केलेलं आहे. त्याचा पहिला देखील स्पेल चांगला राहिला. त्यांनी पहिल्या स्पेलमध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या, 8 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट त्यानं घेतली होती. त्याला कंटिन्यू केलेले मोठी देसाईने षटकामध्ये. स्वतः कॅप्टन आहे, इकडनं रन्स मिळतील. लकी 4 बागपूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठी यश होती. चेंडू शॉट थर्डला बीट करत थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतो. 3 ओव्हरचा खेळ संपला. डीन्स ब्रेकर दोन्ही 12th मॅन मैदानाच्या बाहेर येत आहेत. मग अशी सांगितलेलं आहे की आमच्या मॅनेजमेंटने की या मैदानामध्ये कोणालाही सध्या परमिशन नाही आहे, तुमचे 12th मॅनच जातील मैदानाच्या आतमध्ये, अशी जरूर त्यांच्या माध्यमातून सूचना आमच्यापर्यंत आली. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर षटकरी एकूण धावा आहे. धावा पलकावरती 23 धावा. शॉन सकाळी झालेले आहेत मैदानामध्ये आनंद घेण्याकरिता क्रिकेटचा. दोन्ही जे आपण बघतो स्पेल अतिशय चांगले राहिलं. पहिला स्पेल 8 धावांचा, दुसरा स्पेल राहिला 5 धावांचा. त्याच्यामध्ये बघतो आपण 1 विकेट. पहिल्या देखील स्पेलमध्ये 1 विकेट. जबरदस्त बॉलिंग केली टीमच्या कॅप्टननं संदेशनं. डीन्स ब्रेक नंतर बॉलिंग मागवती बॉलर 4थ्या ओव्हरमध्ये आलेत. सागर पाटील अप्रतिमा देखील बॉलर आहे. लेफ्ट आर्म समोर खोदून काढला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे, स्लीपर कव्हरला चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल, धोकादायक रनआउटची विकेट मिळू शकेल. वेगवान थ्रो आणि तिसऱ्या पंचांची मदत. बॉलर मध्ये आपल्याला जावं लागेल. थर्ड अंपायर जरूर आता चेक करतील बॅटर सेफ आहे की नाही, त्याकरिता जाऊया आपण कंट्रोल रूम मध्ये. फलंदाज सेफ आहेत. 2 धावा इकडनं धावून कंप्लीट केलेल्या. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न झाली पुढे. स्कोरबोर्ड
25 धावा 40 प्लस जाण्याचा प्रयत्न इकडनं जरूर असणार आहे. चेंज द गेम वडवले ब संघाचा बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्या अनुषंगानं तोच प्रयत्न सकाळचा पहिला सामना रन्स इकडनं बनवणं इझी जाणार नाहीये. ऋतिक आणि शुभम दोन्ही चांगले फलंदाज आहेत, त्या दोघांना जरूर भागीदारी इकडनं मोठी करावी लागेल. यश आहे, विकेटची शक्यता पुन्हा दाट होती. श्रेष्ठांच्या मागे सातत्यानं बघतो आपण जितेश प्रयत्न. चेंडू शॉट थर्ड मध्ये मयूर देवकर होते, त्यानं चेंडू स्टॉप केला. इझी नाहीये. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. टायगरचे कॅप्टन आणि उंबरड्याचे कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधायचे. याची आपण नोंद घ्यावी प्लीज. कुठल्या प्रकारचे ऍडजस्टमेंट आम्ही करणार नाही आहोत. जर उशिराने आपण रिपोर्ट केले तर कदाचित आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कुठल्याही टीमला पेनल्टी लागणार नाहीये याची आम्ही काळजी घेतो. मात्र कॅप्टन ॲज अ टीम कॅप्टन आपण देखील काळजी घ्यावी. सिंगल मिळते, सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचलेले. स्कोरबोर्ड 26. 26 धावा पुस्तकावरती आहेत. षटक क्रमांक 4 आतापर्यंत. चांगली बॉलिंग केलेली आहे, मोठे फटके खूप कमी आपण बघितलेले आहेत. झेलची शक्यता, डाऊन द बॉल, तिकडे फिल्डर आहे, चूक होणार नाही. शुभमला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. एका मागे एक विकेट चाललेला आहेत. अजून एक विकेट स्वस्तामध्ये. शुभम पाटील देखील बाद. तीन मोठे फटके, तीनच चौकार आतापर्यंत आलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 विशाल पाटीलचे, एक शुभम पाटीलचा. अन्यथा बघतो आपण एकही मोठा फटका नाहीये. धावफलक अक्षरशः बघतो आपण सध्या तरी धावसंख्या स्कोरबोर्डवरती सिंगल डबलनच पुढे चाललेली आहे. स्कोरबोर्ड 26 वरती आहे. आणि आतापर्यंत विकेट्स आपण बघतो गेलेलं एकूण 4 विकेट गेलेले आहेत. त्याच्यामध्ये कमलेश, विशाल, विकास आणि नुकताच शुभम बाद झालाय. नवीन बटराला मैदानात खेळण्याकरिता कल्पेश. पहिली विकेट 8 वरती, दुसरी विकेट 18 वरती, तिसरी विकेट 19 वरती, चौथी विकेट 26 वरती गेलेली आहे. सुंदर स्कोरिंग आमचे मित्र करत असताना जबरदस्त. चांगला चेंडू आहे, प्रचंड वेगानं डेरिकेटची गरज, तो प्रयत्न देखील झालेला आहे. दुसरी धाव इकडनं नकोय. रनआउटची विकेट द्यायची नाहीये. ऋतिककडनं आता जास्त अपेक्षा असतील. ऋतिक शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. डगआउट थोडासा शांत आहे, चर्चेत आहे, चर्चा सुरू आहे, चिंतेमध्ये आहेत. रन्स एकूणच स्कोरबोर्डवरती 27. लेग बायची एक धाव आहेत एक्स्ट्रा. 27 धावा पुस्तकावरती. धावांसाठी अक्षरशः मोठा संघर्ष सुरू झालेला आहे वरील ब संघाचा मॅच मध्ये. चांगली बॉलिंग मोठी देसाईची होते. ऑन साइडला फटका खिचून मारलाय, जबरदस्त शॉट आहे आणि पहिला सिक्सर आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेट टुर्नामेंटचा. नगर मैदानाशात मध्ये थांबणं गरजेचं आहे, महत्वाचं. तो राहिला तर काही मोठे फटके आपल्याला पाहायला जरूर मिळतील. पहिला सिक्सर जरूर राहिला. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 धावा आहेत. आक्रमण करण्याचा पुन्हा प्रयत्न, मयूरच्या माध्यमातून झालेली चूक. चेंडू मध्ये झाले शॉट थर्डच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू देखील थांबणार नाहीये. चेंडू चाललाय थर्डला बीट करत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. संपतलाय, अजून एका षटकाचा बाकी आहे. यस दिस
रन्स एकोणीस 37 37 धावा आणि लास्ट ओव्हरमध्ये अजय मडवी बॉलिंग मार्कवरती आलेत. कल्पेश पाटील आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळतील. मागच्या 2 बॉलवरती 10 आल्या. एक सिक्सर, एक चौकार. मडवी लास्ट ओव्हरमध्ये खराब आहे चेंडू ऑन साईडला फक्त दिशा दिलेली आहे. रन्स देखील इकडनं चांगल्या मिळतील. येतो हा चौकार आणि आता बॅटरची मागणी आहे DRSची. जाऊया पुन्हा आपण बॉल रूम मध्ये. अंपायरचा कॉल नाहीये. बॅटरचा जरूर इकडनं त्यांना माहिती आहे की DRS आपल्याकडे आहे. लास्ट ओव्हरला सुरुवात झालेली आहे. त्याकरिता आपण DRSची मागणी करू. बघूया तिसरे पंच निर्णय का देत आहेत. आणि अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत आला. नो बॉल. एकूण 5 मिळतील. आता रन्स येत आहेत. येणारा चेंडू फ्रीटचा असेल. मडवीनं चुकीचा चेंडू पहिलाच टाकलाय. पुन्हा टर्न केला. फटका. फाईन खेळलेत. फाईन लेगला फिल्डर उपस्थित नाहीयेत. बॅक टू बॅक चेंडू त्याच दिशेनं कल्पेशनं जबरदस्त बॅटिंग केलेले. 4 धावा मिळतील. चौथ्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती 10 आल्या आणि इकडे एकाच बॉलमध्ये 9 आलेल्या आहेत. रन्स येत आहेत. राऊंड विकेट. वेगवान चेंडू. विकेट किपर देखील बीट. इकडनं सिंगल मेल. अंपायर इशारा आपल्यापर्यंत 22 आलेला आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 47 झालेली आहे. 50+ होतील का नाही हा विचार पडला होता डगाउडला देखील. त्याच्यानंतर जो कमबॅक ऋतिकचा कल्पेशच्या काही रन्स तिथे पाहायला मिळाल्या. बाकूला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू पॉइंटला फील्ड होतोय. धावीकडनं 1 सेकंडचा कॉल पुन्हा झालेला. विकेट इथनं मिळेल. आय थिंक कल्पेशचीच विकेट मिळणार आहे. फलंदाज बाद. धाव आहेत. नेक्स्ट बॉल. मडवीचा पुन्हा यश आहे. आता चूक होणार नाहीये. ऋतिक हिट विकेट देखील झाले की काय. कॅच घेतलेली. यस फलंदाज बाद. नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये. रुपेश पाटील मोगली. धावपला कदा थांबल्या 48 वरती. षटकातील अजूनही काय चेंडू शिल्लक. 6 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. चेंज द गेम वडोली ब संघाच्या पहिलीच मॅच नगरसेवक ट्रॉफी. अगोदरच खेळले. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. विकेट इकडनं सॅक्रिफाईस करावं लागेल. 7वी खेळाडू बाद.
विनंती उंबरडेचे कॅप्टन आणि डायगरचे कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या. उंबरडे टीमचं कॅप्टन, डायगर टीमचं कॅप्टन. कंपल्सरी तुम्हाला तुमच्या मॅचच्या अगोदरची जी मॅच असेल पहिल्या इनिंग नंतर टॉस होतोय आणि त्यासाठी जर तुम्ही आले नाही, जो कॅप्टन नसेल त्याला पहिला बॉल पडला सेकंड इनिंगचा तुमच्या अगोदरच्या मॅचचा, जो कॅप्टन नसेल त्यांना 2 रनची पॅनल्टी. 8वी विकेट. यस डीजे थँक्यू. एकूण पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 8 विकेट गमावत धावा केल्यात 48-49 चेस. या मॅचमध्ये असणारे विजयाकरिता जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई टीमला. चला प्लीज कॅप्टनला विनंती असेल की आपण लवकरात लवकर संपर्क साधायचे. करूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. पुन्हा एकदा विनोदजी असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. विनोदजी पाटील यांचा आवाज आपण ऐकू कॉम बॉक्समधून आणि जाऊया केकेकडे. काही सत्कार, काही सन्मान आहेत आणि टॉस देखील केला जाईल. या अगोदर आपण नाणेफेकीचा कौल करू. मी विनंती करेन उंबरडेचे कॅप्टन आलेले आहेत का, त्या अगोदर आपण सन्मान करूयात. माजी नगरसेवक आदरणीय दीपकजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन बळीरामजी मडवी साहेब, विष्णू म्हात्रे साहेब, दत्ता म्हात्रे साहेब आणि राजेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण माजी नगरसेवक आदरणीय दीपकजी जाधव साहेब यांचा सन्मान करणार आहोत. दत्ता म्हात्रे साहेब, बळीराम मडवी साहेब, विष्णू म्हात्रे साहेब आणि राजेश पाटील साहेब या सर्वांच्या उपस्थितीत आपण कार्यसम्राट माजी नगरसेवक श्रीमान दीपकजी जाधव साहेब यांचा सन्मान करणार आहोत. सन्मान आपण या ठिकाणी करतोय माजी कार्यसम्राट नगरसेवक दीपकजी जाधव साहेब. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेश छत्रपतींची सुंदर अशी मूर्ती त्यांना आपण भेट म्हणून देतोय. नगरसेवक चषकामध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय होती, बळीराम मडवी साहेब, विष्णू म्हात्रे साहेब, दत्ता म्हात्रे साहेब, राजेशजी पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आपण आदरणीय दीपक जाधव साहेब माजी कार्यसम्राट नगरसेवक यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आदरणीय केशव म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होईल. आदरणीय केशव म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होईल. केशवजी पाटील साहेब, मी प्रमोदजी मडवी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण केशवजी पाटील यांचा सन्मान करावा. उंबरडेचे कॅप्टन तुम्हाला लवकरात लवकर यायचंय. जर या इनिंगचा दुसरा बॉल पडला, दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडला तर अर्थातच तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. त्याचबरोबर आदरणीय विशालजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. विशालजी म्हात्रे साहेब यांच्या या ठिकाणी सन्मान होईल. मी प्रमोदजी खंडागे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण विशालजी म्हात्रे, मनोजजी खंडागे साहेब, मनोजजी खंडागे साहेब यांच्या शुभेच्छा आपण विशालजी म्हात्रे यांचा सन्मान करूयात. युवा उद्योजक त्याचबरोबर आदरणीय जयवंतजी देवकर साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. जयवंतजी देवकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी भूषणदादा पाटील यांना विनंती करेन, भूषणदादा पाटील यांच्या शुभेच्छा आपण जयवंत देवकर साहेब यांचा सन्मान करूया. जयवंतजी देवकर साहेब यांचा आपण सध्या सन्मान करतोय भूषणदादा पाटील यांचा शुभ हस्ते. आणि या सन्मानाबरोबर पुन्हा एकदा विनंती असेल, उंबरडे मोठी देसाईच्या डावाचा पहिला बॉल जर पडला तर उंबरडे संघाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. 802 कॉम्बॉक्स ऐकूयात आपण विनोदजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच राहुल, थँक्यू व्हेरी मच के के.
स्वागत आहे सगळ्यांचं जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 20-25 दिवस पहिला आणि सामना क्रमांक पहिला सुरू आहे. पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालं आहे. जिथे चेंज द गेम वडवली बीने 48 धावा केल्यात, 49 धावा करायच्या आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई या संघाला सलामी वीर मैदानात दाखल झाल्या. त्या ठिकाणी बघतोय आपण मयूर आणि जितेश. पहिलाच बॉल सेकंड इनिंगचा हवेत चेंडू आणि यशांच्या मागे सुंदर झेल ऋतिकने टिपलाय आणि पहिल्याच बॉलवरती हा पहिला गडी बाद होतोय मोठी देसाई संघाचा. पहिला चेंडू आपण बघितला ऑन साईडला खेळायचं होतं. आडव्या बॅटने बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला आणि टॉप वेज लागला आणि यशांच्या मागे एक सोपा झेल ऋतिकने टिपलेला आहे. तर या पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं मोठी देसाई संघाने गोलंदाजी अप्रतिम केली होती. 3 ओव्हरमध्ये केवळ 23 धावा होत्या आणि त्यानंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये 25. ऋतिकने एकाकी किल्ला लढवला आणि 48 पर्यंत नेऊन ठेवलं. ते म्हणजे चेंज द गेम वडवली बी संघाला. 49चं संरक्षण करत असताना पहिल्याच बॉलवरती कमलेशला मोठं यश मिळतंय. मयूर देवकर या संघाचा अत्यंत भरोशाचा फलंदाज शून्यावरती बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती वरुण पाटील स्ट्रायकिंग इनला. ओ सुंदर पण डीप मध्ये फिल्डर आहेत या फटक्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतो रुपेश होते आणि दरम्यान एक धाव पूर्ण होते. वरुण पाटील ज्याला प्रमोट केलंय यंदाच्या हंगामात सातत्याने वरुणला अधूनमधून त्याला पुढे पाठवण्यात येत आहे. कुठेतरी त्याला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न आपण बघतोय. वरुण एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि यंदा काही स्पर्धांमध्ये त्यांनी छाप सोडलेली आहे. त्यामुळे अशा यंगस्टरला सातत्याने मोटिवेट करणं देखील गरजेचं आहे आणि त्यासाठी संघाचे कोच छगन देखील उजव्या बाजूला बसलेले आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खूप आधी खेळलाय. चेंडू मात्र नंतर येतोय. चांगली गोलंदाजी यंदाच्या हंगामात कमलेश सातत्याने इम्प्रेस करतोय. यंदाच्या हंगामात चेंज द गेम वडवली बी हा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. 9 चॅम्पियनपद त्यांच्या नावावरती आहेत. तब्बल 16 ट्रॉफीज यंदाच्या हंगामात त्यांच्या नावावरती. कालच रात्री महेंद्रदादा चषक या स्पर्धेमध्ये 3 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. डे नाईट सातत्याने शेड्यूल व्यस्त आहे वडवली बीचं. उडवला मिस टायमिंग. झेलची शक्यता. झेल होईल का आणि झालाय जबरदस्त झेल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक शुभमने टिपलाय. फलंदाज नवीन बॅटर प्रतीक पाटीलला यावं लागलं. टार्गेट फार मोठं नाही आहे पण एक फायटिंग टोटल आहे. समोर चेंज द गेम वडवली बी सारखा एक ताकदवर संघ, जबरदस्त फॉर्मात असलेला संघ. या संघाविरुद्ध 49 चेस करायचे आहेत. कुठेतरी जबाबदारीने खेळावं लागेल. कुठेतरी शॉर्ट सिलेक्शनमध्येही तो विचार करावा लागेल कारण दोन्ही फटके आपण बघितलं आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न झाला आणि टॉप एज लागल्यानंतर दोन्ही फलंदाज बाद झाले झेलचीच्या रूपाने. न्यू बॅटर प्रतीक स्ट्रायकिंग इनला. बॉलिंग मार्कवर कमलेश पाटील लेफ्ट आर्मवरती विकेट. बॅटची एज आहे. चेंडू मात्र या ठिकाणी आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅनच्या अगदी समोर पडलाय. अन्यथा ही देखील विकेट या ठिकाणी जाऊ शकली असते पण नशीब बलवत्तर होतं. सिंगलने प्रतीक स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या घेऊन जातोय तो 2 वरती. सुरुवात खराब झाली होती बॅटिंगमध्ये वडवली बीची मात्र शेवट गोड झाला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 23 नंतर 25 2 ओव्हरमध्ये आल्या आणि त्यामुळेच संघाला 48 ही धावसंख्या उभी करता आली. सुंदर चेंडू होता खोलवर टप्प्याचा. धावचीची संधी आहे पण तिथे कमलेशला थ्रो यष्टांवरती त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करता आला आणि अशा प्रकारे आपण बघताय एक धाव. अत्यंत धोकादायक ही धाव होती
पण ती कंप्लीट केले आणि अशा प्रकारे एक यशस्वी षटकाची होती समाप्ती. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 3 विकेट मात्र गमावले 2. बाद होणे फलंदाज मयूर आणि जितेश. मैदानावरती वरुण पाटील आणि प्रतीक खेळत आहेत. जबाबदारीने खेळावं लागेल. वेळेच्या बाबतीत सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की प्लीज कॉपरेट करा, कारण की आज थोडी उशिराने मॅच सुरू झाली. पहिली उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची गर्दी आपण भरपूर संख्येने बघितली. दीपकदादा जाधव आहेत, त्याचबरोबर प्रमोदजी मडवी, इतर सगळे मान्यवर वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईचं हे अत्यंत ऐतिहासिक वैभवशाली क्रीडांगण, ज्याच्यावरती क्रिकेटचा खूप मोठा अध्याय सातत्याने लिहिला जातोय, नवीन अध्याय लिहिला जातोय आणि एक जबरदस्त धगधगता इतिहास या मैदानाचा राहिले आहे. उद्घाटन प्रसंगी आपण दीपकदादा जाधव जे नगरसेवक आहेत, त्याचबरोबर जयवंत देवकर मोडी देसाईचे, दत्ताराम म्हात्रे दातिवलीचे, विष्णू म्हात्रे दातिवली, बैरामजी मडवी, अंकुश म्हात्रे, मनोज खंडागळे, किशोर पाटील, भूषण पाटील, प्रकाश पाटील, पाया पाटील, विकास पाटील व आदरणीय प्रमोदजी मडवी ही सगळी मंडळी आज उपस्थित होती. उद्घाटन सोहळा प्रसंगी त्यांचं मनापासून आपण आभारही व्यक्त करूया. यंदा ही स्पर्धा आपल्याला सफरा मैदानावरती गतवर्षी आपण बघितली. खरं तर पाटील क्रीडांगणाची नियुक्ती करण्यात आली होती, पण तिथे काम सुरू करण्यात आलं डागडुजीचं, त्यामुळे अचानक मोठा प्रश्न, यक्ष प्रश्न निर्माण झाला विशाल मडवी आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट मंडळ दातिवलीवरती. आणि त्यानंतर आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई या क्रीडांगणाची नियुक्ती करण्यात आली. स्वीप केला, बॅकवर्ड स्क्वेअर एकला फील्डर त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षक रुपेश त्या ठिकाणी होते. एक धाव या ठिकाणी येते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे 4 धावा. स्कोररच्या भूमिकेत आमच्यासोबत भावेश आहेत, भावेश पाटील मॅन फ्रॉम उंबारली, आणि उजव्या बाजूला आमचे डिजिटल स्कोरर प्रतीक जाधव मॅन फ्रॉम नांदिवली. SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या टीममध्ये मयूर आहेत, भूषण आहेत, अंकित, विकेश, आकाश, संतोष हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित. ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने, गॅप आहे, फिल्डर एक्स्ट्रा कव्हरवरनं येत आहे, डीप कव्हरला शुभम. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पण 2 धावा या दरम्यान पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जय हनुमान क्रिकेट संघ मोठी दिसायची झाली ती म्हणजे 6. अजूनही 43 धावांची गरज आहे विजयासाठी. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावरती ऋतिक पाटील. बॅटिंगमध्ये ऋतिकने खूप चांगली कामगिरी केली. कालच्या रात्रीमध्ये 2 अर्धशतक त्याने मानकुलीच्या क्रीडांगणावरती ठोकलेत. 70 आणि 58 अशी ती धावसंख्या होती. पंच करतात कव्हरच्या दिशेने, गॅप आहे, फिल्डर धावतात इनफिल्डवरनं, पण डीप मधून क्षेत्ररक्षक शुभम येऊन चेंडू कव्हर करतायत. 2 धावा पुन्हा एकदा. सेन्सिबल क्रिकेट माहिती आहे, 2 विकेट गमावलेले आहेत. या क्षणाला विकेट सांभाळणं फार गरजेचं आहे. इथून धावांना आकार देणं फार गरजेचं आहे. बचेंगे तो और भी लढेंगे या रणनीतीनुसार इथून मात्र आकार दिला जातोय आणि अधूनमधून जर काही मोठे पट्टे आले तर रिक्वायर्ड रेट इथे कमी होऊ शकतो. टार्गेट फार मोठं नाही आहे, पण 49 धावसंख्या ही एक फायटिंग टोटल आहे. आणि पहिला सामना 2 बलाढ्य संघादरम्यान यंदाच्या अंकामध्ये चांगली कामगिरी करतोय. 4 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहे, पण काही स्पर्धांमध्ये संघाने हातातोंडाशी आलेले विजयी गमावलेले आहेत. आणि या गोष्टी क्रिकेटमध्ये काही नवीन नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन येतात. क्रिकेटमध्ये हे चढ उतार आपण नेहमी बघत असतो. ऋतिक प्रतीकसाठी इनर एज आहे, मागे यष्टांच्या त्या ठिकाणी चांगलं यष्टीरक्षण आपण बघतोय. विकास पाटील या संघाचा अत्यंत सिनियर खेळाडू, यष्टांच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 8 धावा झाल्यात. 41 धावांची गरज आहे. अत्यंत सुंदर अशी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. आणि नक्की शिवसेना म्हटले की भगवमय वातावरण तुम्हाला बघायला मिळतं. शिस्त, वचन, सेवा, नातं याचं सुरेल संघ म्हणजेच तर शिवसेना. समोर पंच करतात, गुड फिल्डिंग, काय जबरदस्त फटका, ताकद झोकून दिली होती, पण फॉलो थ्रू मध्ये ऋतिक हा चेंडू त्या ठिकाणी थांबवतोय. हा डॉट बॉल, हे डॉट चेंडू प्रेशर वाढू शकतील, पण प्रत्येककडे क्षमता आहे. वरुण देखील एक उभरता लखलखता सितारा आहे. तो देखील या मैदानावरती धीरोदत्तपणे थांबण्याचा प्रयत्न जरूर करेल, पण संघर्ष इथून मात्र मोठी दिसायचा नक्कीच मोठा असणार आहे. इनर एज, पुन्हा एकदा चेंडू मागे येतोय, आणखीन एक डॉट बॉल, आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 संपन्न झालाय. धावा धावफलकावरती बघतो आपण 8. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये 5 आल्यात. धावांची गती आपण बघितली तर सद्यस्थितीमध्ये 2 ओव्हर नंतर 4.00 एकूण 8 धावा म्हणजे अजून 41ची गरज आहे.
आणि 41 करण्यासाठी 13.67 ही धावांची आवश्यक गती राखावी लागेल. मैदानामध्ये दोन नवीन बॅटर आपण बघताय, त्यांना लवकर यावं लागलं. या संघाची अत्यंत विश्वासाची आणि भरोशाची जोडी, या जोडीने आजवर मोठी दिसते संघाला अनेक विजयाचे क्षण दिलेले, अनेक मोठमोठ्या भागीदाऱ्या त्यांनी रचलेल्या आहेत. पण आज हे दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झाले आणि तो दबाव आता मात्र स्पष्टपणे आपल्याला दिसतोय मोठी देसाई या संघावरती. मात्र बघूया अजूनही मॅच बॅलन्स आहे, काय घडू शकतं. मोठी देसाई संघ देखील एक लढवय्या संघ आहे, एक झुंजार संघ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत फाईट देणारा हा संघ आहे. त्यामुळे वडवली संघासाठी देखील आणि यातून जो संघ जिंकेल त्यानंतर पुढच्या मॅचमधून जो विजेता असेल त्यांच्यामध्ये लगेचच आपण सेकंड राऊंडची पहिली मॅच कव्हर करणार आहोत. त्यामुळे याची नोंद हे दोन सामने खेळणारे हे चारही संघ यांनी नोंद करून घ्यायचे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, शॉट ऑफ गुड लेंथ होता, अप्रतिम गोलंदाजी, कधी घेतो विकेट कधी करतो दावा. मैदानावरती कमलेश उर्फ कावा या संघाचा अत्यंत भरोशाचा अष्टपैलू खेळाडू, ज्याने सातत्य कास नेहमी दाखवलेलं आहे. यंदा 16 ट्रॉफीज आपण बघतोय वडवलीच्या नावावरती. 4 चेंडू आतापर्यंत डॉट आपण बघतोय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, वेगाने बीट केलाय. मागचा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडा पुढे टाकलाय, थोडासा आत आणलाय. डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढत चाललंय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 1 डॉट बघितला, 2 विकेट बघितले. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 डॉट बघितले, या ओव्हरमध्ये 2 डॉट बघतोय. त्यामुळे डॉट चेंडू आता प्रेशर वाढवतील. वरुणकडे अनुभव फार कमी आहे, पण नक्कीच टॅलेंट टासून टासून भरलंय आणि बघूया ते सिद्ध करतोय का या मैदानावरती वरुण पाटील. हो, आणखीन एक डॉट बॉल, सलग 3 चेंडू डॉट येत आहेत. हे डॉट चेंडू पराभवाच्या खाईमध्ये ढकलून देतील मोठी देसाई संघाला, कारण ऑलरेडी धाव फलकावरती केवळ 8 आहेत. षटक तिसरं सुरू झालंय. 3 ओव्हरमध्ये वडवलीच्या 23 होत्या, पण तिसरं षटक सुरू असताना तब्बल 15 चेंडू आतापर्यंत झाले आहेत आणि धाव फलकावरती मोठी देसाईचं आपण बघतोय त्या म्हणजे 8. कमलेश बॅटची चेंडू गेला मागे आणि बघा गॅप मधून निघाला चेंडू. थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर जातोय आणि येतोय हा नशिबाच्या आधाराने मिळणारा चौकार. ऐकतायत अगदी उद्घाटन प्रसंगी आवाज आपण ऐकलेला आहे. मागाशी आपण पहिल्या सत्रात राहुल भोईर यांचा आवाज ऐकला, मॅन फ्रॉम मानेर यांना. फुल टॉस यावेळेस हवेतून पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, सुंदर फटका होता आणि बघा मागचा चौकार आला नशिबाच्या सायने, पण हा स्वकर्तृत्वावरती मिळवलेला हा चौकार. सलग 2 चेंडू सीमारेषे बाहेर आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या फुलते भरते, जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. आणि धावा आपण बघतो इक्वेशन आम्हाला सांगतायत भावेश की 13 चेंडूमध्ये 33 करायचे आहेत आणि अशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. वरुणकडे ती क्षमता जरूर आहे, थोडासा प्रेशर असेल, पण बघा पहिले 3 बॉल डॉट फेस केल्यानंतर पुढच्या 2 बॉलमध्ये हे 2 चौकार आल्यात. कमलेश पडले गाविंकडनं लेफ्ट आर्म वरती विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ होता, व्हेरिएशन दाखवता त्या ठिकाणी, पण दिशेपासून भरकडले आणि त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत हा वाईट बॉल आहे. पंचांच्या भूमिकेत आज आपण 3 पंच बघणार आहोत, जे SP पॅनलचे आहेत. निरंजन सावंत सर मॅन फ्रॉम कल्याण, त्यानंतर बाळा भोई सर मॅन फ्रॉम भोईवाडा भिवंडीचे, आणि आमचे तिसरे पंच झहीर खान सर मॅन फ्रॉम कल्याण. अशा अत्यंत 3 नामांकित अंपायर या स्पर्धेमध्ये तुम्ही इन ॲक्शनमध्ये या पहिल्या दिवसामध्ये बघतायत. डॉट बॉल वाईट बॉल होता मागचा, बॉलिंग मार्कवर कमलेश. हो, मिस टायमिंग, झेलची शक्यता. अनिलने आज झेल टिपलाय, फलंदाज बाद होईल. मैदानावरती त्या ठिकाणी बघतो आपण वरुण आणि तिसरा गडी बाद होतोय मोठी देसाई संघाचा.
होऊन झाले त्या 17 इक्वेशन आम्हाला सांगतायत. 12 चेंडू आणि या ठिकाणी गरज आहे ती म्हणजे एकूण 32 धावांची गरज आहे 12 चेंडूत. पाणी प्यायले ड्रिंक्स ब्रेक नंतर मात्र हे पाणी आता घामाच्या वाटे या ठिकाणी नक्कीच निघणार. परिश्रम करावा लागेल, घाम गाळावा लागेल मैदानावरती मोठी दिसाईच्या फलंदाजांना. कारण रिक्वायर्ड रेट आता जाऊन पोहोचलाय तो 16.00 वरती. मैदानावरती बॅट्समन आकाश मात्रेचं आगमन झालंय. स्टॅकिंग इनला प्रतीक तयार. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी शुभमला आणलेलं आहे. चौथ्या षटकामध्ये चेंज द गेम वडोली संघाचा आणखीन एक ऑलराऊंडर मैदानावरती तयार होतोय. बॉलिंगसाठी देसाई गाव इनकडनं तयार होतोय. 12 चेंडू विजयासाठी हव्यात 32 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये केवळ 17 आलेल्या आहेत. 5.67 ही धावांची धावगती आपण बघितली 3 ओव्हरनंतर. आता रिक्वायर्ड रेट मात्र 16 वरती. वेळ जास्त घेऊ नका, चला प्लीज. 12 चेंडू विजयासाठी हव्यात धावा 32. विकेट्स आपण बघितल्या तर वडोली बीने 8 विकेट गमावले होते. 8 पेक्षा कमी विकेट गमावून धावांची बरोबरी केली मोठी देसाई संघाने, तरी ते सामना जिंकू शकतील. बॅटची एज लागले, चेंडू मात्र घरंगळत गेलाय. तो स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेश होता डीपमध्ये. केवळ 1 धाव या दरम्यान येते. स्ट्राईकवरती येतोय आकाश. आकाशकडे क्षमता आहे, मोठे फटके तो खेळू शकतो. कित्येक वर्ष सातत्याने या संघासाठी खेळतोय. अनेकदा संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढणारा हा फलंदाज. आता भरपूर मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. प्रतीक जरूर आलाय 4थ्या क्रमांकावरती, पण प्रतीकच्या बॅटमधून आपण मोठी फटके बघितली नाही आहेत. 6 चेंडूचा सामना त्याने केला आणि तो खेळतोय 6 वरती. 100चा स्ट्राईक रेट, पण इथून हा स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. तो 350-400चा इथून ठेवावा लागेल. ड्राईव्ह केला, कव्हरला फिल्डर आहेत. खूप चांगली व्ह्यू रचना फिल्डिंगची तुम्ही बघताय. झेल हा थ्रो आला डीप मधून आणि फिल्डिंग बघा ज्या पद्धतीने गोलंदाजी होते तशाच पद्धतीची फिल्डिंग देखील सजवण्यात आलेली आहे. आता बऱ्याचदा आपण बघतोय की ऑफसाईडला 3-3 फिल्डर लावतात आणि चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ फेकले जातात. पण चांगली कामगिरी यंदाच्या अंगामात खूप जबरदस्त फॉर्मात आहे ते सगळेच खेळाडू. अजून भरपूर शेड्यूल व्यस्त अनेक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहेत आणि नक्कीच 18 तारखेला सुरू होतोय देशातील नंबर 1 क्रिकेटचा सोहळा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि त्याची ओढ प्रत्येकाला लागलेली आहे. स्पर्धा सुरू होणार कधी होणार हा प्रश्न अनेकांना पडतो. या दरम्यान आपण बघतोय आणि बघा स्वतःहून निघालेला आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता आकाश मात्र ही खेळाडू होती दाखवत असताना मैदानावरती एज होती. हलकंसं अपील झालं होतं. पंचांवर अपीलचा अजिबात परिणाम झाला नव्हता, पण पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता आपण बघतायत आकाश परतलाय आणि ही खेळाडू होती प्रत्येकामध्ये असायला हवी. बऱ्याचदा आपण बघतोय की मोठी एज लागते, पंचांच्या ते लक्षात येत नाही, पण खेळाडू मात्र जागी होती थांबतोय. 48 पेक्षा जास्त वेळा सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या करिअरमध्ये चुकीचं बाद दिलं गेलं, पण तरीही कधी एकही अवाक्षर त्यांनी पंचांच्या विरुद्ध काढलं नाही. रिटायरमेंट नंतरही अनेकदा प्रश्न विचारला. स्टीव्ह बकनर वेस्ट इंडिज अंपायरने तर बऱ्याचदा त्यांना जवळजवळ 18 पेक्षा जास्त वेळा चुकीचा आऊट दिलं होता, पण तरीही त्यांना विचारलं की त्याबद्दल, तेव्हा त्यांनी अजिबात त्याबद्दल म्हटलं की नो कमेंट्स. या मॅचकडे न्यू बॅटर मैदानावरती अजय मडवी आलेला आहे. धावफलकावरती 20 आहे. 29 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहे. 29ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी शुभम पाटील ओर द विकेट. एज लागले आपण बघताय. यावेळेस चेंडू मागे येतोय. बरेच चेंडू मागच्या बाजूला आले. टायमिंग आज साधता आलं नाही. सलामी वीर लवकर बाद झाले आणि त्यामुळे हा दबाव पूर्णपणे येणाऱ्या फलंदाजांवरती आणि त्या दबावामधून या संघाला बाहेर निघता आलं नाही. तो दबाव कायम ठेवण्यामध्ये यश आलं चेंज द गेम वडोली बी या संघाला आणि तो दबाव अजूनपर्यंत मोठी दिसते संघावरती. आणखीन एक वेगवान चेंडू आत आणला होता कुठल्यावरनं हा डॉट बॉल येतोय. आता इक्वेशन बघूया आपण. 7 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. 29 करायचे आहेत. लक्षापासून हा संघ फार दूर चाललाय. एखादा चमत्कारच आता मोठी दिसे संघाला पराभवापासून वाचवेल. चमत्कार म्हणजे मोठे फटके जर आले, मोठे षटकार आले तरच या मॅचमध्ये कमबॅक करता येईल. अन्यथा सामना फार फार कठीण होऊन बसलाय जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई या संघासाठी. यानंतर जय हनुमान टायगर वर्सेस उंबरठेमध्ये
पुढचा सामना आपल्या भेटीसाठी येतोय. तिसरी लढत आईगावदेवी मातर्डी वर्सेस अडिवलीमध्ये. चौथा सामना चॅम्प 11 जय बजरंग खंबालपाडा बी वर्सेस मोठा गाव. एज लागली आहे, व्यवस्थित आला नाही चेंडू बॅटवरती. सकाळचं सत्र आपण बघितलं, वडवली बीलाही प्रथम फलंदाजी करताना भरपूर मोठा संघर्ष करावा लागला आणि आपण बघितलं की 3 ओव्हरमध्ये त्यांच्या केवळ 23 धावा होत्या. नंतर त्यांनी त्या 25 केल्या. अखेरपर्यंत झुंज देण्याचं काम मात्र ऋतिकचं आपण बघितलं, ज्याने 19 धावा 12 चेंडूमध्ये गेल्या. फारसा स्ट्राईक रेट त्याचा मोठा नव्हता, कारण चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नव्हता. आपण पहिल्या सत्रातही तेच बघितलं आणि या सत्रातही त्याच गोष्टी आपण बघतोय. ही खेळपट्टी एक स्पोर्टिंग विकेट आहे. सकाळचं सत्र असल्या कारणाने कदाचित थोडीशी ओलसर असावी, चेंडू व्यवस्थित त्या ठिकाणी बॅटवर येत नसावा, ही कारणं असू शकतात. पण जशी जशी ही स्पर्धा पुढे सरकेल, खेळपट्टी आणखीन टणक होईल, मजबूत होईल, फलंदाजांना ती पोषक ठरू शकते. आणि या मैदानावरती क्रिकेटचे अनेक मोठमोठे अध्याय लिहिले गेले, इतिहास रचले गेले. कित्येकांनी या मैदानावरती सुखाचे क्षणही भोगलेले आहेत, कित्येकांनी दुःखही अनुभवलेले आहे. क्रिकेटची ही कर्मभूमी आणि हे मैदान नेहमी ऐतिहासिक मानले गेले, ज्याला आपण बाग मैदान, सावली मैदान या नावाने आधी ओळखायचो, शर्यतींचं मैदान म्हणून ओळखायचो. पण आजपासून 5 वर्षापूर्वी या मैदानाचं नामकरण करण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हणून या मैदानाला आता आपण नेहमी त्याचा उल्लेख करत असतो. इक्वेशन बघूया. 7 चेंडू 28ची गरज आहे. होतील का प्रश्न? होऊ शकतात. क्रिकेट आहे, काही घडू शकतं, पण त्यासाठी षटकार हे मारावे लागतील. शेवटचं षटक जयेश पाटील. फुल टॉस, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपतात. आकाश पाटील फलंदाज बाद होतोय मैदानावरती. आपण बघतो त्या ठिकाणी अजय. उपस्थित राहणार नाही आणि उमरडे संघावरती आपल्या असोसिएशन अंतर्गत जी काही कारवाई करण्यात येईल ते असोसिएशन करणार आहे. त्यामुळे टायगरला बाय देण्यात येते आणि या मॅचचा विनर लगेचच नेक्स्ट मॅचमध्ये खेळा टायगर संघाच्या अगेन्स्ट. बॅटचे चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉइंटला, त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि त्यावरती आता मात्र गोलंदाज जयेश पाटील. यंदा जयेशच्या कांद्यावरती जबाबदारी सातत्याने दिली जाते. जयेशला कित्येकदा अग्निपरीक्षेमधून जावं लागतं, पण शेवटच्या ओव्हरची जबाबदारी बऱ्याचदा काही गोलंदाज घेण्यासाठी नकार देतात, कारण बऱ्याचदा मॅच क्लोज येते. डिफेंड करताना मात्र फार मोठा प्रश्न असतो आणि अशा वेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये गोलंदाजी शेवटचं ओव्हर फेकणं, षटक फेकणं फार कठीण असतं. पण जयेशला ती सवय झाली. जसं वाक्यांसाठी आपण अविनाश भोईरला बघितलंय, कित्येक मॅचेस त्याने जिंकूनही दिल्या, कित्येक मॅचेस त्याच्या बॉलिंगच्या माध्यमातून त्याला जिंकून देता आल्या नाही, पण तरीही विश्वास हा कायम. तसा अविनाशवरती तसा जयेश पाटीलवरती आपण बघत असतो. हॅट्रिकचा बॉल समोर खेळतात, पंच करतात, फिल्डर आहेत लॉंग ऑफला आकाश पाटील. जयेश पाटील ज्याला पोलीस या नावाने भरपूर प्रसिद्ध आहे तो, आणि नेहमी शांत असतो. मैदानावरती संयमी खेळ दाखवण्याचा प्रयत्न असतो. जबाबदारी जी मिळते ती जबाबदारी योग्यरित्या कशी पार पडावी हे त्याला माहिती आहे. समोर ओव्हर द बॉलर हेड, झेल होईल का? आणि झाला गुड कॅच. शुभम पाटीलने टिपला झेल आणि आणखीन एक धक्का मैदानावरती. हॅट्रिक नाही झाली पण ओव्हर हॅट्रिक इथून मात्र जयेश पाटीलने पूर्ण केली. एकूण विकेट किती गेलेत आम्हाला सांगतील भावेश. एकूण 7 गडी गमावलेले आहेत आणि आता केवळ औपचारिकता आता शेष आहे. अजून 2 चेंडू या ठिकाणी शेष आहेत आणि 2 चेंडूमध्ये करायचे धावा, त्या म्हणजे 27. सामना पहिला एकतर्फी होईल असं वाटलं नव्हतं. बऱ्याचदा पराभूत होतो आपण, त्याची खंत वाटत नाही, पण आपण लढत नाही, लढलो नाही त्याची खंत नेहमी समर्थकांना वाटते. हरकत नाही, मोठी देसाई संघ एक ताकदवर संघ आहे. विजय जरी शौर्याचा अलंकार असला तरी एखाद्या पराभवाने तुमचं शौर्य ते मात्र कमी होत नसतं. एखादी मॅच, एखादी स्पर्धा तुमच्यासाठी वाईट ठरू शकते, पण तुम्हाला कमबॅक करण्याची संधी हा खेळ नेहमीच देत असतो. आतिश न्यू बॅटर, जयेश बॉलिंग मार्कवर.
आणखीन एक चांगला चेंडू, गतीमध्ये थोडासा बदल आपण बघतोय, थोडा संत गतीने हा चेंडू हाताळलेला आहे. व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. आधुनिक क्रिकेट आहे, मॉडर्न क्रिकेट आहे, फलंदाजांचा खेळ म्हणून हा खेळ नेहमी ओळखला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांना अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि त्यांच्याकडे विविध प्रकारचे अस्त्र असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या धाटणीतले गोलंदाज चेंडू त्यांना टाकणं गरजेचं असतं आणि अशा प्रकारे ही मॅच या ठिकाणी संपन्न झाले. सामना जिंकलेला आहे तो म्हणजे चेंज द गेम वडवली बी संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि बघा केवळ एक धाव अंतिम ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि अशा प्रकारे या स्पर्धेतून जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाईचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे. त्यांना शुभेच्छा देऊया आपण पुढच्या स्पर्धेसाठी. आणि वडवली संघातून मॅन ऑफ द मॅच आम्हाला सांगतील आमचे ऑफिशियल स्कोरर, मॅन्युअल स्कोरर, ते म्हणजे भावेश पाटील, मॅन फ्रॉम उंबारली. उजव्या बाजूला प्रतीक जाधव जे आमचे डिजिटल स्कोरर आहेत. मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया. या टॉससाठी देखील यायचं, लगेच कॅप्टन यायचं. कमलेश टॉससाठी येऊन थांबा आणि टायगरचे कॅप्टन पंकज आपण देखील या प्लीज. वेळ नका घेऊ. जरी एक मॅच कमी झाली असली तरी आपण लक्ष